बोला, सुनाई दे रहा है क्या? चला, आज हा टॉपिक आपला संपला पाहिजे. चला, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण कालपर्यंत आलो होतो नेट प्रॉफिट पर्यंतच, इथपर्यंतच आलो होतो ना, 8 नंबरच्या प्रॉब्लेम पर्यंत. जास्त होईल म्हणून आपण मध्येच थांबलो होतो. तर नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला काय कॅल्क्युलेशनचा, कोण सांगू शकतंय का? काय फॉर्म्युला? नेट प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100 हा या नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे, नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा. आता प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा, कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशो फ्रॉम द फॉलोइंग डाटा. सेल्स दिलेला आहे आपल्याला किती? 7,60,000 रुपये. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिले 5,20,000 रुपये. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस पी&डी. बरोबर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि आपल्याला आता काय करायचंय? नेट प्रॉफिट रेशो काढायचा आहे. तर नेट प्रॉफिट रेशो काढण्यासाठी आधी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढावं लागेल आपल्याला. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, तर बघा त्यांनी लेस कॉस्ट ऑफ गुड्स नेट म्हणाय पाहिजे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर ते घेतले 5,20,000 रुपये कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. तर ग्रॉस प्रॉफिट मधनं काय केले? 2,40,000 रुपये जो ग्रॉस प्रॉफिट आहे, ह्या 2,40,000मधनं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जेवढे आहेत, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक्सपेन्सेस लिहिले जातात. हे सगळे एक्सपेन्सेस जर वजा केले 1,20,000 रुपये, तर बघा 2,40,000 मधनं 1,20,000 गेले, नेट प्रॉफिट किती येईल? किती नेट प्रॉफिट? 1,20,000. 1,20,000. मग आपल्या प्रॉफिट मध्ये, फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या. नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट भेटलाय आपल्याला 1,20,000. सेल्स आपल्याकडे ऑलरेडी आहे 7,60,000. 1,20,000 भागिले 7,60,000 गुणिले 100, तर त्याचं उत्तर येणार आहे 15.79%. अशा पद्धतीने हा नेट प्रॉफिट रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. समजलं का सर्वांना? बघा, पुढे एक नेट प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यामध्ये पण अशाच पद्धतीची काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, फक्त वेगवेगळे फॉर्म्युले त्या ठिकाणी यूज केल्यात. ग्रॉस प्रॉफिट ऑफ कोमल लिमिटेड फॉर द इयर 19-20 इज ₹5,60,000. ग्रॉस प्रॉफिट दिलाय आपल्याला 5,60,000. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट. आता बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि हे जे एक्सपेन्सेस आहेत सगळे, हे कुठं लिहिलेले असतील बघा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, डेबिटला. डेबिटला लिहिलेले असतील. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर, डिबेंचरवर इंटरेस्ट भेटलेले, इन्कम टॅक्स एक आहे, सेल्स एक आहे, इन्फॉर्मेशन दिलेली. इंटरेस्ट ऑन डिबेंचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे कुठं लिहिलेलं असेल? इन्कम आहे, हा क्रेडिटला. तर तर कॅल्क्युलेशन कसं करायचं ते फक्त लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला रेशो काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, नेट प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. तर ऑपरेटिंग काय आले, दुसरेच पेज आले का? कोणता रेशो सांगितले आपल्याला त्यांनी? कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट रेशो, बरोबर. तर त्यांनी काय केलेलं आहे? ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला वापरला या ठिकाणी. बघा, अरे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल घेतली. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इज इक्वल टू एक्सपेन्सेस, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, 34 + 36 70,000. आणि त्यांनी काय केले? 2,40,000. हा पेज हे झाले का? 268. 5 नंबरचं पेज ओपन झाले सर. हा, तेच मी म्हणतो, काहीतरी दुसराच फॉल्ट झालेला आहे. एकच मिनिट. हा, ते पेजच आलं नाही ना.
पेजच आलं नाही ते. एकच मिनिट, ते पेज दिसते का बघू द्या. दोनच मिनिट, आपण ते पेज काढूया. किती पेज नंबर त्याचं? 368 ना? 368 म्हणले आपल्याला. हा 368 म्हणल्यावर 370 80 380 करावं लागेल. बघा बघा, हे पेज आहे तिथे बघा. त्यांनी काय केलेलं आहे, ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी. हा बघा इथं. आता तुमच्या लक्षात येईल पहा. अरे ये ना बाबा, कलर आवडतोय तुला. हा बघा, या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की आधी सगळा ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी ग्रॉस प्रॉफिट लिहून घेतला. नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी 5,60,000 रुपये हा ग्रॉस प्रॉफिट त्यांनी काय केला, लिहून घेतला. ग्रॉस प्रॉफिट लिहून घेतल्यानंतर त्यातनं त्यांनी तीन एक्सपेन्सेस वजा केलेत बघा. म्हणजे वजा काय काय केलं बघा. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 1,60,000, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 1,20,000, इंटरेस्ट ऑन डिबेंचर 80,000, असे टोटल 3,60,000 त्यातनं वजा केले. 5,60,000 मधनं 3,00,000 जर वजा झाले तर राहतात 2,00,000. हा 2,00,000 आहे, याला त्यांनी नाव दिले नेट प्रॉफिट. याला नाव काय दिले, नेट प्रॉफिट. आणि मग त्यांनी काय केलंय, नेट प्रॉफिटचा फॉर्म्युला टाकलाय. नेट प्रॉफिट इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवायडेड सेल्स इंटू 100. तर नेट प्रॉफिट आहे 2,00,000 आणि सेल्स दिलेला आहे त्यांनी आपल्याला किती, 20,00,000 रुपये गुणुले 100. जर केलं, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा एक गेला, 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 आणि 20 एके 20 आणि 20 10 200. म्हणजे किती टक्के रेशो येईल तुमचा, 10% रेशो येणार आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग रेशोच्या संदर्भात एक त्यांनी प्रॉब्लेम दिलाय 10 नंबरचा. याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा करायचा ते पण बघूया. एकच मिनिट पहा. आता ऑपरेटिंग रेशोच्या संदर्भात इन्फॉर्मेशन काय दिली, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. गुड सोल्ड दिलाय कॉस्ट ऑफ 7,00,000 रुपये. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 60,000, सेल्स दिलाय 10,00,000 आणि सेल्स रिटर्न दिलाय 60,000. आता मला सांगा, सेल्स मायनस सेल्स रिटर्न जर केलं तर काय येतं आपल्याला, सेल्स मायनस सेल्स रिटर्न इज इक्वल टू नेट सेल्स. काय भेटेल आपल्याला, नेट सेल भेटेल. आणि त्यांनी तेच या ठिकाणी केले बघा, सेल्स मायनस सेल्स रिटर्न. या ठिकाणी नेट सेल्स काढण्यासाठी आन्सर इथनं सुरू होतंय. आन्सर मध्ये पहिल्यांदा त्यांनी ऑपरेटिंग रेशो काढण्याचा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 7,00,000 रुपये, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 60,000 रुपये, दोन्ही अमाऊंट आहेत. म्हणजे 7,00,000 प्लस 60,000. नेट सेल्स फक्त नाही त्यांच्याकडं, तर नेट सेल्स साठी काय केले, 10,00,000तनं 60,000 वजा केले तर किती येईल, 9,40,000 रुपये येईल तो. आणि हेच त्यांनी खाली घेतले बघा, नेट सेल काढण्यासाठी सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स आहे 10,00,000 वजा 60,000, 9,40,000. आणि वरच्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकलेल्या आहेत पहा, 7,00,000 प्लस 60,000 डिवायडेड 9,40,000 गुणुले 100. तर तो येणार आहे ऑपरेटिंग रेशो 80.85%. किती येईल, 80.85%. आणि या ठिकाणी पहा, दुसरा एक 11वा प्रॉब्लेम आहे. थोडस प्रॉब्लेम फास्ट घेतोय कारण की प्रॉब्लेम हे तुम्हाला काही विचारणार नाही, फक्त रेशोवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागणार आहे. 11 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले बघा, फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कॅल्क्युलेट द रेशो. रेशो कॅल्क्युलेट करायचा. सेल दिलाय 5,00,000, सेल्स रिटर्न दिलाय 50,000. 5,00,000तनं 50,000 जर गेले तर नेट सेल्स किती, कोण सांगतंय,
4,50,000. 4,50,000 रुपये. ओपनिंग स्टॉक आहे 60,000, परचेस आहे 2,20,000, क्लोजिंग स्टॉक आहे 40,000. आता हे सगळं कशासाठी काढावं लागणार आहे? तिन्ही अमाऊंट कशासाठी आहेत? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढण्यासाठी. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड काढायचा कसा? तर त्यांनी फॉर्म्युलाच दिलाय बघा या ठिकाणी. आता पुढे त्यांनी अजून एक दिले, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस 34 आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 36,000 आणि ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला दिलाय कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये हे दोन एक्सपेन्सेस यांची बेरीज 34 प्लस 36 40 आणि हे दोन 70,000 येईल बघा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती येतील? 70,000. आणि कॉस्ट ऑफ गुड सोल्ड फक्त आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. नेट सेल्स तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आणि प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलाय बघा किती? 60,000. म्हणून 60,000 घेतले, प्लस परचेस सुद्धा दिलेत 2,20,000 प्लस 2,20,000. 60,000 आणि 2,20,000 2,80,000 मायनस 40 2,40,000 रुपये काय येईल तुमचा? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कळलं का? 2,40,000 कसं आणलं? बोला. हो. ओके, पुढं पहा. नेट सेलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण या ठिकाणी ऑलरेडी नेट सेल्स काढून ठेवलेत. 4,50,000. ते कसे केले? 5,00,000तनं 50,000 वजा केले, 4,50,000 नेट सेल्स आले. आणि पुढं मग त्याने ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस प्लस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असे टोटल 70,000 रुपये घेतले आणि ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला टाकला. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 2,40,000 आलं प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 70,000 डिवायडेड नेट सेल 4,50,000 इंटू 100. तर तुमचा ऑपरेटिंग रेशो येईल 68.89%. हा झाला ऑपरेटिंग रेशोच्या संदर्भात. आता पुढं एक ऑपरेटिंग रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. एकच मिनिट. दिसतोय सर्वांना प्रॉब्लेम? 12 नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी. आज आपल्याला हे सगळं संपवायचंय, त्यामुळे थोडस फास्ट घेतोय. 14 आणि 15 नंबर 2-3 प्रॉब्लेम राहिलेत. अजूनही भरपूर वेळ, 20-25 मिनिट. पहा, following is the trading and profit and loss account of Neha from the year ending 31st March 2018. तुम्हाला एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेले 31 मार्च 2021 च ट्रेडिंग अकाउंट दिलेले बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं दोन्ही एकत्रित दिलेले. हा जो वरचा पोर्शन आहे तो ट्रेडिंग अकाउंटचा असणार आहे आणि खालचा पोर्शन आहे तो कशाचा असणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा असणार आहे. तर याच्यामध्ये काय नेमकं ते समजून घेऊया. फर्स्ट आपल्याला काय करायचंय? कॅल्क्युलेट ऑपरेटिंग रेशो. तर ऑपरेटिंग रेशोचा फॉर्म्युला काय आहे? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड नेट सेल्स इंटू 100. हा याचा फॉर्म्युला आहे. म्हणून त्यांनी कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा तिसरा फॉर्म्युला यूज केला या ठिकाणी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कॅल्क्युलेट करण्याचा. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड इज इक्वल टू तीन फॉर्म्युले त्यातला तिसरा सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स आहे, ग्रॉस प्रॉफिट सुद्धा आपल्याला दिलाय. प्रॉब्लेम मध्ये जर बघितलं तुम्हाला दोन्ही गोष्टी भेटतील बघा. या ठिकाणी सेल्स आहे किती? 4,20,000 आणि ग्रॉस प्रॉफिट आहे 2,02,000. तेच घेतलेले या ठिकाणी 4,20,000 वजा 2,02,000. तर 2,18,000 तुमचा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड येणार आहे. आणि त्यांनी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये दोन एक्सपेन्सेस घेतलेले आहेत. कोणते दोन? तर हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत 12,000 आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहेत 14. 12 प्लस 14 किती येतील? कोण सांगतंय? 26,000. म्हणून त्यांनी काय केलं? कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे ना ते 2,18,000 आले. 2,18,000 प्लस ह्या दोघांची बेरीज कंसात घेतली, टोटल 26,000 रुपये. तर 2,18,000 प्लस 26,000 भागिले 1,20,000 गुणुले 100 जर केलं तर खाली एक स्टेप वाढवली
काय वाढवली एका स्टेप मध्ये त्यांनी, की 2,18,000 प्लस 26, 2,44,000 भागिले 4,20,000 कॉस्ट ऑफ गुड्स नेट सेल्स इंटू 100. तर तो येतोय ऑपरेटिंग रेशो 58.9%, 09%, 58.09%. हा एक प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर अतिशय छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, फक्त कोणत्या फिगर कुठनं घेतल्यात हे आपल्याला फक्त जे ओव्हरऑल समजलं पाहिजे. त्याच्यानंतर कंबाईन किंवा मिक्स रेशो किंवा कंपोजिट्स रेशो असं देखील म्हटलं जातं. याच्यामध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, त्यालाच ROI असं देखील म्हटलं जातं. आणि कॅपिटल एम्प्लॉय फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो कॅल्क्युलेट करायचा. तर त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली ते आधी समजून घ्यायचं. प्रॉफिट अर्न म्हणजे नेट प्रॉफिट किती आहे, 50,000 रुपये. कॅपिटल आहे 2,00,000 रुपये. रिझर्व आहे 1,00,000 रुपये आणि लोन आहे 2,00,000 रुपये. असं टोटल तुम्हाला लॅबिलिटी साइडला कॅपिटल एम्प्लॉइड भेटणारे 2 + 1 3 आणि 2 5,00,000 रुपये. 5,00,000 रुपये म्हणजे त्यांनी कॅपिटल एम्प्लॉइडचा जो फॉर्म्युला आहे तो हाच यूज केलेला आहे. बघा पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. एकच मिनिट बघा. आता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म्युला त्यांनी वापरलाय, नेट प्रॉफिट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉय. आधी फॉर्म्युला टाकला, आन्सर काढत असताना, हे आन्सर आहे, आन्सर कॅल्क्युलेशन करत असताना सुरुवातीला फॉर्म्युला नेट प्रॉफिट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉइड इंटू 100. कॅपिटल एम्प्लॉइड 2,00,000 प्लस 1,00,000 प्लस 2,00,000, मी अगोदरच सांगितलं तुम्हाला किती येईल ते 5,00,000 येईल. तेच आलेले 5,00,000. आणि नेट प्रॉफिट ऑलवेज तुमच्याकडे नेट अर्न म्हटलंय त्यांनी, तर ते 50,000 आहेत. 50,000 भागिले 5,00,000 गुणुले 100, तर तो येतोय 10%. काय येतोय 10%. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे याचा अर्थ काय होतोय, की तुम्ही ज्या वेळेस 5,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले एखाद्या बिझनेसमध्ये, त्यावेळेस तुम्हाला 50,000 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे टक्केवारीमध्ये तुमचा प्रॉफिट 5,00,000च्या 10%, किती अमाऊंट येते 10%. 10%. 5,00,000च्या 10% किती येतील सांगा. 5,00,000च्या 10% एक शून्य जा का ना 5,00,000 वरला 50,000. 50,000. मग ही 50,000 इन पर्सेंटेज मध्ये म्हणजेच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे 10%. त्याच्यानंतर 14 नंबरचा एक प्रॉब्लेम आहे. आता या 14 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितले ते समजून घ्या. बघा, कॅल्क्युलेट रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई म्हणजेच ROCE म्हणजेच काय, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉई. तर सेल दिलाय 10,00,000 रुपये, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिले 5,00,000 रुपये, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 3,00,000 रुपये आणि कॅपिटल एम्प्लॉईड 5,00,000 रुपये. तर रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड कॅपिटल एम्प्लॉई इंटू 100. तर नेट प्रॉफिट आधी कॅल्क्युलेट करावं लागेल. तर त्यासाठी काय, आपला सेल्स 10,00,000, या 10,00,000तनं हे 5,00,000 कशाचे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचे वजा करावे लागतील. त्याच्यानंतर 3,00,000 रुपये ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचे वजा करावे लागतील. 5 + 3 8,00,000 रुपये जर वजा झाले तर तुमचा नेट प्रॉफिट तुम्हाला भेटणार आहे 2,00,000 रुपये. आणि मग फॉर्म्युलेमध्ये किमती टाकायच्या 2,00,000. काय नेट प्रॉफिट, कॅपिटल एम्प्लॉई 5,00,000, 2,00,000 भागिले 5,00,000 गुणुले 100, तर तुमचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड येईल 40%. किती येईल तो 40%. आणि इथनं पुढचे जे 2 प्रॉब्लेम आहेत हे आपण याच्या अगोदरही पाहिले होते, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आणि कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. तर ते बनवायचं आहे, अतिशय सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. तर पहा, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ नेहा पाहिजे होतं, तर नोहा टेक्सटाईल लिमिटेड प्रिपेअर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट अँड कॉमन अपॉन द चेंजेस
कमेंट अपॉन द चेंजेस. चेंजेसवर कमेंट करा असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे चेंजेस झाले तर वाढलाय कमी झालाय म्हणजे इन्क्रीज झालाय डिक्रीज झालाय असं दाखवा असं म्हटलेलं आहे. तर बघा पहिल्यांदा लॅबिलिटी दिलेली आहे आणि असेट दिलेले आहे आणि 2 वर्षाची इन्फॉर्मेशन दिली. 31/3/2018 आणि 31/3/2019 या वर्षांची. इकडे असेटच्या बाबतीत सुद्धा त्याच सेम 2 वर्षांची इन्फॉर्मेशन दिली. करंट लॅबिलिटी, रिझर्व्ह 12%, बँक लोन, शेअर कॅपिटल अशा दोन्ही वर्षाचं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली. इकडे सुद्धा फिक्स असेट, त्याच्यानंतर लेस अक्युमुलेटेड, डिप्रिशिएशन, करंट असेट वगैरे वगैरे असं बरंच दिलेले आणि असेट साइड दिलेली. सोल्युशन मध्ये अतिशय सोपं असतं. आपल्याला काय करावं लागतात, हे जे बॅलन्स शीट आहे ते आडवं दिलेलं असतं. आपण कसं करतो, उभ्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजेच कोणत्या फॉर्मॅटमध्ये, व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये करतो. तर करत असताना अतिशय सोपं आहे पहा. पहिल्यांदा फिक्स असेट लेस अक्युमुलेटेड डेप्रिशिएशन. फिक्स असेट 2018 ला होत्या 12 लाख आणि 2019 ला झाल्या त्या 18 लाख. वाढल्या का कमी झाल्या? वाढले. कितीने वाढल्या? 12 लाखाच्या 18 लाख झाल्या. दोघांमधला फरक ऍब्सोल्यूट चेंज कितीचा आहे? 6 लाख. ऍब्सोल्यूट चेंज आहे 6 लाखाचा. म्हणजे हा जो फरक आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍब्सोल्यूट चेंज. आणि फॉर्म्युला कोणता यूज करतो त्या ठिकाणी, ऍब्सोल्यूट चेंज. ऍब्सोल्यूट चेंज किती? 6 लाख डिवायडेड प्रिव्हियस इयरची अमाऊंट. प्रिव्हियस इयरची अमाऊंट किती? 12 लाख गुणुले 100. तर ते किती येईल? 50%. 50% चेंज झालेला आहे. हा चेंज काय आहे? इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे? इन्क्रीज. इन्क्रीज आहे. त्यामुळे आपण त्याच्या पुढे कमेंट काय देऊ शकतो? इन्क्रीज लिहू शकतो. तसंच लेस डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलं होतं डेप्रिशिएशन 20,000 आणि या ठिकाणी किती दिलंय? 3 लाख. लास्ट इयरला 20 होतं, करंट इयरला 3 लाख आहे. आणि तेच त्या ठिकाणी आता 20 नाही तर 2 लाख पाहिजे होतं बरं का, त्यांच्याकडून एक शून्य राहिलेलं आहे तिथं. 2 लाख आणि 3 लाख यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? ऍब्सोल्यूट चेंज 1 लाख. 1 लाख. म्हणून काय घेतलं? 1 लाख भागिले 2 लाख गुणुले 100 केलं तर ते सुद्धा किती येईल? 50%. वाढले का कमी झाले? वाढले. वाढले. तसंच करंट असेटच्या बाबतीत सुद्धा. करंट असेट बघा 2018 ला होत्या, सॉरी नेट फिक्स असेट. नेट फिक्स असेटला काय केले, हे 12 लाख मधनं लेस अक्युमुलेटेड डेप्रिशिएशन 2 लाख वजा केले तर 10 लाख येतात आणि हे 18 लाखातनं 3 लाख केले तर 15 लाख येतात. तर 10 लाख वजा 15 लाख झाले 5 लाख. मग हे 5 लाख ऍब्सोल्यूट चेंजेस आहे. मग 5 लाख भागिले किती करणार, कोण सांगू शकते? 10 लाख गुणुले 100 ते सुद्धा 50%च येणार आहे. त्याच्यानंतर करंट असेटच्या बाबतीत बघा 5 लाख आहेत आणि इथं 9 लाख आहे. दोघांमधला ऍब्सोल्यूट चेंज किती आहे? 4 लाख. 4 लाख भागिले किती करणार? 5 लाख. 5 लाख गुणुले 100 ते येईल 80%. इन्क्रीजच आहे हे सुद्धा. त्याच्यानंतर इथं करंट लायबिलिटीच्या बाबतीत 2 लाख 4 लाख. 2 लाख आणि 4 लाख मधला ऍब्सोल्यूट चेंज कितीचा आहे? 2 लाख. 2 लाखाचा आहे बरोबर. मग 2 लाख भागिले 2 लाख गुणुले 100 केलं तर किती येईल ते? 100%. 100%. तसंच वर्किंग कॅपिटल 3 लाख वजा 5 लाख ऍब्सोल्यूट चेंज 2 लाख. 2 लाख भागिले 3 लाख केले तर 66.67% येणार आहे. काय त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल. त्याच्यानंतर कॅपिटल एम्प्लॉईड 13 लाख आणि 2 लाख. आता हे 2 लाख आहे का? बरोबर 2च लाख आहे. तर या दोन्हींमधला फरक किती बघा, मायनस मध्ये येईल का प्लस मध्ये येईल? 13 लाख वजा, काहीतरी चुकतंय रे, चुकतंय असं मला वाटतंय. 13 लाख इथं ना 1 शून्य कमी केलाय त्यांनी, 20 लाख पाहिजे होत. बरोबर आहे ना? हो. 13 लाख वजा 20 लाख त्यावेळेस येतील 7 लाख. ऍब्सोल्यूट चेंज 7 लाख आहे. मग 7 लाख भागिले 13 लाख ते येतील 53.55%. हे सुद्धा इन्क्रीजच असणार आहे. त्याच्यानंतर लेस 12% बँक लोन. कॅपिटल एम्प्लॉईड मधनं आपण लेस करणार. हे 5 लाख, 8 लाख ऍब्सोल्यूट चेंज आहे 3 लाख,
3 लाख भागिले 5 लाख गुणुले 100, 60% त्याचं येणार आहे. शेअर होल्डर्स फंड तर तो 8 लाख, 12 लाख, ऍब्सोल्यूट चेंज 4 लाख, 4 लाख भागिले 8 लाख, 50% येणार आहे. आणि शेअर कॅपिटल बघा जुनं 5 लाख, 10 लाख, ऍब्सोल्यूट चेंज 5 लाख आहे. 5 लाख भागिले 5 लाख 100%चा येणार आहे. रिझर्व 3 लाख, 2 लाख, मायनस मध्ये येते 1 लाख रुपये. तर 1 लाख भागिले 3 लाख गुणुले 100 तर 33.33 डिक्रीज म्हणू आपण मायनस मध्ये म्हटल्यानंतर. आणि शेवटी शेअर होल्डर्स फंड 8 लाख, 12 लाख डिफरन्स आहे 4 लाख, 4 लाख भागिले 8 लाख, 50% त्याचा इन्क्रीज दाखवावा लागणार आपल्याला. अशा पद्धतीने कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आपल्याला तयार करता येते. हे आपण शिकलेलो आहोत. समजले का सर्वांना? ही याच्या अगोदर 2-4 उदाहरण आपण याची बघितले. बोला. हो. ओके. आणि आता लास्ट जे पाहायचंय आपल्याला ते जे आहे ते इन्कम स्टेटमेंट आहे. कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट अतिशय सोपं आहे हे सुद्धा. बघा त्यांनी सांगितले फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट ऑफ श्री शालिनी लिमिटेड. तर या ठिकाणी त्यांनी काय दिले इन्कम स्टेटमेंटला? सेल्स दिले, सेल्स रिटर्न दिले, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. सेल्स रिटर्न मधनं आता ग्रॉस प्रॉफिट किती? 40% आणि इकडं 50% दिलेला आहे. 40% कशाच्या? सेल्सच्या असणार आहे. 50% कशाच्या? सेल्सच्याच असणार आहे. म्हणजे जर इथं जर विचार केला 4,50,000 50% तर किती असेल ग्रॉस प्रॉफिट सांगा बरं? 4,50,000 50%. 2,25,000. 2,25,000 आणि 6 लाखाच्या 40% जर काढला 10% ते 6,000. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 24. इथं सुद्धा किती येईल? 2,40,000. 40,000 अशी रक्कम आहे. ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस कमी जास्त झालेला 2 वर्षाचा फिगर दिला तर अदर इन्कम 25-15, अदर एक्सपेन्सेस 5-5 आणि टॅक्स रेट दिलाय 50%. आणि आपल्याला कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट तयार करायचं आहे. अतिशय सोपं आहे. काय करायचं ते लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा काय आपण पर्टिक्युलर लिहिणार? ग्रॉस सेल्स लिहिणार आपला 2018-19चा 2018चा आहे 6 लाख, 19चा आहे 4 लाख 50,000. अगोदरच्या वर्षी जास्त होता, नंतरच्या वर्षी कमी झालाय म्हणजे आपण लॉस मध्ये, बरोबर ना? किती लॉस मध्ये? हो. 1,50,000. 1,50,000 ने लॉस मध्ये. तर आता हे कॅल्क्युलेशन कसं करणार? 1,50,000 भागिले 6 गुणुले 100 25%. त्याला आपण इन्क्रीज म्हणणार नाही कारण की लॉस आहे म्हणून काय म्हणणार? डिक्रीज. व्हेरी गुड. देन आफ्टर सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न बघा गेल्या वर्षी 1 लाख, या वर्षी 50,000. या वर्षी कमी झालाय 5,000 50,000. तसंच करणार 1,50,000 भागिले 1 लाख गुणुले 100 50% येईल. त्याला सुद्धा डिक्रीज म्हणणार. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता ही कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे बघा? 3 लाख, 2 लाख. अगोदर जास्त होतं आता कमी झाले. 3 लाखातनं 2 लाख गेले, 1 लाख रुपये मायनस मध्ये येतात. म्हणून 1 लाख भागिले 3 लाख गुणुले 100 तर ते येतात 33.33%. ते सुद्धा डिक्रीज. आणि या ठिकाणी मग त्यांनी टोटल घेतलेले बघा 2 लाख रुपये. आता हे कशाचं लिहिलेत काय माहित. चला असू द्या. पुढं म्हणजे त्यांनी ही जी टोटल आहे ही 2 लाख रुपये ए लिहिला असणार या ठिकाणी. ही 2 लाख रुपये कशाच बघा? 4,50,000 त्यातनं 50,000 रुपये गेले, 4 लाख रुपये राहिले. 4 लाखातनं लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 2 लाख राहिले, 2 लाख. त्याला ए अमाऊंट म्हटलंय त्यांनी. त्याला काय म्हटलंय? ए अमाऊंट. त्याच्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस लेस केलेत. आता लेस करत असताना बघा 3 लाखातनं 2 लाख आणि हे 50,000 आणि हे 50,000 असं त्यांनी लेस केलेले. तर काय करायचं ते लेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हटले 2 लाख काहीच नाही लिहिले या ठिकाणी. आणि तो ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सेलिंग एक्सपेन्सेस हे काय केलेले? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मधनं हे 50 1 लाख रुपये वजा केल्यानंतर बी अमाऊंट आलेली. पण या ठिकाणी ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस पहिल्या वर्षीचे 50 आहे, दुसऱ्या वर्षीचे 40 आहेत. कमी झालेत का वाढलेत? कमी झालेत 10,000 रुपयाने.
आणि मग याचा रेशो कसा कॅल्क्युलेट केलाय 10,000 भागिले 50 गुणिले 100 20%, त्याला म्हटले इन्क्रीज. इथं सुद्धा सेम 50,000 40,000 10,000 आले. बोला. सर तुम्ही इन्क्रीज म्हटलं मला डिक्रीज होत होतं. हो डिक्रीज. तर पहा या ठिकाणी 10,000 भागिले 50 गुणिले 100 तर 33.33% हा सुद्धा डिक्रीज असणार आहे. आणि ही बी जी टोटल आलेली 1,00,000 रुपये कशी आली? 2,00,000 50,000 आणि 50,000 अशी वजा करून 1,00,000 आलेत. आणि इकडे 80,000 कसे आलेत? तर बघा हे 40 + 40 या दोन्हींची टोटल 80 आली. 1,00,000 वजा 80 20,000 आलेले. आणि ह्या 20,000 भागिले 1,00,000 गुणिले 100 केले तर ते येतात 20% आणि त्याला सुद्धा आपण डिक्रीजच म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट 1,00,000 1,20,000 ह्या दोन्हींमधला फरक जो आहे तो 20,000 आहे. 20,000 भागिले 1,00,000 तो सुद्धा 20%, याला सुद्धा डिक्रीज म्हणणार आहे. कारण की पहिल्या वर्षी 1,00,000 होता, दुसऱ्या वर्षी 1,20,000 झालेला आहे. त्याच्यानंतर ऑपरेटिंग इन्कम ऍड म्हटले ऑपरेटिंग इन्कम 25,000 15,000 25 15 डिफरन्स आहे वजा 10चा. तर हे 10,000 भागिले 25 40% येणार आहे, त्याला डिक्रीज म्हणणार. आणि लेस लोन नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 5,000 5,000 वजा करणारे 25 मधनं 5 आणि ह्या 15 मधनं 5. तर एक्सपेन्सेस घेतलेले त्यांनी 1,20,000 1,30,000 यातनं 10,000 यांचा डिफरन्स आहे 1,20,000 आणि 1,30,000 यांची वजाबाकी. आणि याचा रेशो त्यांनी कसा दाखवलाय बघा 8/33 833 दाखवला. आता हे कसा केला तर 1,20,000 भागिले 1,30,000 केलेले 100 केलेले नाही गुणुले म्हणून 8.33 आलेले. इथे सुद्धा तसं 60,000 भागिले 65,000 तर ते 8.33 इथं पण ते 8.33. अशाच पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम तर नाही परीक्षेला विचारले जात, पण तुम्हाला एक माहिती असावं म्हणून आपण हे बघितलेलं आहे. आणि पुढच्या पेजवर जे आहे ते काय दिलेले तुम्हाला तर ते थोडक्यात सांगतो आणि हा टॉपिक आपला संपतोय. तर पहा काय दिलेले आहे. ऍट अ ग्लायन्स ऑफ फॉर्म्युलाज म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला दिलेले आहेत. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंटचा ऍब्सोल्यूट चेंज इज इक्वल टू करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर हे आपण सगळे पाहिलेले आहेत. चेंजचा काय ऍब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर इंटू 100. त्यानंतर कॉमन साईज स्टेटमेंट बॅलन्स शीट फॉर्म्युला. तर हे सगळे जे फॉर्म्युले आहेत ते एकदा तुम्ही काय करा बघून घ्या. म्हणजे हे फॉर्म्युलेच आहेत फक्त याच्यामध्ये. रेशो अनालिसिसचे फॉर्म्युले आहेत बघा या ठिकाणी. करंट रेशो करंट असेट डिवायडेड करंट लॅबिलिटी हा फॉर्म्युला दिला. क्विक रेशो क्विक असेट डिवायडेड क्विक लॅबिलिटी. हे फॉर्म्युले का बघून घ्या कारण की हे जे आयएमपी फॉर्म्युले कोणते आहेत बघा हे 2 आयएमपी फॉर्म्युले आहेत. हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातील रिकाम्या जागेला. इन्कम स्टेटमेंट मध्ये ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट हे 2 जे फॉर्म्युले आहेत ते आयएमपी फॉर्म्युले आहेत. ऑपरेटिंग रेशो सुद्धा आयएमपी आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला दिलाय त्यांनी ऑपरेटिंग नेट प्रॉफिटचा. नेट प्रॉफिटचा हा अल्टरनेटिव्ह म्हटल्यावर नेट प्रॉफिट आयएमपी म्हटल्यावर तो सुद्धा असणार आहे. ऑपरेटिंग रेशोचा हा एक अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला आहे. कंबाईंड रेशो मध्ये हे 2च रेशो आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. आयएमपी म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले किती पाठ करायचे आहेत लक्षात राहू द्या. करंट रेशोचे हे 2 हे 3 आणि हे 2 असे टोटल किती फॉर्म्युले 3 आणि 2 5 आणि 2 7 फॉर्म्युले रिकाम्या जागेसाठी पाठ करून ठेवा. वर काय अजून एवढं विचारलेलं नाही. त्यांनी जर तुम्हाला रिकाम्या जागा वगैरे जर विचारल्या पुढं तर बघा त्यांनी रिकाम्या जागांमध्ये हेच विचारले बघा यात तुमच्या लक्षात येईल पहा. इथं तुम्हाला दाखवतो मी. हे क्वेश्चन आहेत ऑब्जेक्टिव्ह टाइप. त्याच्यामध्ये त्यांनी ग्रॉस प्रॉफिट इंडिकेट द रिलेशनशिप बिटवीन ग्रॉस प्रॉफिट ऑफ द डॅश डॅश. ग्रॉस प्रॉफिट कशाचं रिलेशनशिप कशामधलं रिलेशनशिप डिपेंड करतं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स. नेट सेल ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड नेट सेल्स इंटू 100 बरोबर ना. रिलेशनशिप कशाचं आहे ग्रॉस प्रॉफिट आणि नेट सेल्स ह्या दोघांचं रिलेशनशिप आहे आपलं. म्हणून यांनी याच्यामध्ये नेट कॅश नेट परचेस नेट सेल्स ग्रॉस सेल्स असं नाही म्हणणार. आपण काय म्हणणार नेट सेल्स त्याचं उत्तर आहे. करंट रेशो करंट रेशोचा फॉर्म्युला काय
करंट असेट डिवायडेड करंट लॅबिलिटी. मग आपल्याला या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन असणार आहे. लिक्विड असेट इज इक्वल टू, त्यांनी दिले लिक्विड असेट म्हणजेच आपल्या ज्या करंट असेट आहेत त्या करंट असेट मधनं फक्त आपण काय वजा करतो, स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करतो. त्यावेळेस आपल्याला काय भेटतो, लिक्विड असेट भेटतात. तसंच इथं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, ग्रॉस सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट हा एक फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्डचा. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू काय सांगितले, नेट प्रॉफिट रेशो इज इक्वल टू ऑपरेटिंग रेशो, ग्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग नेट प्रॉफिट रेशो, करंट रेशो. तर माझ्या अंदाजे ऑपरेटिंग नेट प्रॉफिट असणार आहे. तर हेच तुम्हाला विचारणार जाणार आहे रिकाम्या जागांमध्ये. तर तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. ह्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला 100% 1, 2, 3 मार्काला प्रश्न येणार असणार आहे. तर थांबायचं का?